महाराष्ट्रातील तमाम अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीमध्ये मोडणारे आदिवासी, टोकरे, डोंगर, ढोर, मल्हार, महादेव कोळी जमातीच्या बांधवांना माझा असा प्रेम नमस्कार. जय वाल्मिकी, हर हर महादेव. जय आदिवासी क्रांतीवीर राघोजी भांगरे, जय वीर एकलव्य, जय बिरसा मुंडा. तसेच आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. बांधवांनो, आज बऱ्याच वेळेनंतर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर येण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्याला बहुतेक लोकांना त्याची माहिती असेलच की येत्या 23 फेब्रुवारी 2026 रोजी वार सोमवार मुंबई येथे आझाद मैदान या ठिकाणी आपल्या समाजाच्या वतीने दत्ताभाऊ सुरवसे यांनी आपल्या जमातीच्या प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या करिता सरकारशी पुन्हा एकदा एक संवैधानिकरित्या त्या ठिकाणी आंदोलनाचा नारा दिलेला आहे. तर बांधवांनो, हे दत्ताभाऊ सुरवसे आणि त्यांचे सहकारी हे तीच टीम आहे ज्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी सरकारला कोळी जमातींना न्याय देण्याकरिता धारेवर धरले आणि 4 ते 5 दिवस त्या ठिकाणी आंदोलन करत असताना, उपोषण करत असताना सरकारला त्यांना जोर जबरदस्ती करून त्या ठिकाणी त्यांना माघारी परतायला लावलं. ही तीच टीम पुन्हा एकदा 23 फेब्रुवारी 2026 रोजी समाजाच्या न्याय हक्क मागण्यांकरिता पुन्हा एकदा शासनाला धारेवर धरण्याकरता मुंबई येथे उपोषण करत आहे, समाजाकरता करत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी राज्यभरातून आपण अन्यायग्रस्त असलेल्या कोळी जमातींनी पाठिंबा देणे हे क्रमप्राप्त आहे. स्वतः मी दत्ताभाऊंना भेटलो आणि त्यांचा दिनक्रम पाहिला तर अक्षरशः स्वतःच्या गाडीतून स्वखर्चाने प्रवास करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी पिंजून काढण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि लोकांमध्ये कशाप्रमाणे जनजागृती पुन्हा एकदा करता येईल यासाठी ते त्या ठिकाणी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्यामुळे आपल्याकरिता न्याय हक्क मागण्याकरिता आपल्या जमातीचे बांधव हे सरकारशी हुसगत घालण्याकरिता तयार आहेत. म्हणून आपण त्यांच्या किमान पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. बांधवांनो, आपल्या सगळ्यांच्या मनात बऱ्याच शंका आहेत की प्रदीर्घ काळापासून हा लढा चालू आहे. बरेच नेते या लढ्याच्या माध्यमातून सरकारशी आंदोलन करतात, हुसगत करतात, पण कालांतराने तो नेताही लोप पावतो, मागणीही लोप पावते किंवा काही नेते यातून राजकीय स्वार्थ साध्य करून, ज्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो, त्यांची राजकीय पोळी वाजून समाजाला विसरतात. असा सुद्धा प्रकार या ठिकाणी आपल्याला या विषयाला अनुसरून पाहायला मिळालेला आहे. पण बांधवांनो, यावेळेस जी व्यक्ती आपल्याकरिता लढा द्यायला समोर येत आहे ती व्यक्ती ही कुठलीही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, त्यांच्या डोळ्यांसमोर कुठलाही राजकीय स्वार्थ नाही किंवा कुठल्याही आमिषापोटी एखाद्या पक्षाच्या दावणीला समाज बांधण्याकरिता त्या ठिकाणी ते आंदोलन करताना दिसून येत नाही. त्यामुळे आपण हे आंदोलन एक अराजकीय पण सामाजिक जबाबदारी, समाजाप्रती असलेलं प्रेम, समाजाप्रती असलेली जबाबदारीची भावना यातून त्यांनी प्रामाणिकपणे उभारल्याचे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत आहे. म्हणून आपण सगळ्यांनी त्यांना प्रामाणिकपणे साथ देणं हे आवश्यक आहे. या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या पाहिल्या असता आपल्याला दिसून येईल की या आंदोलनामध्ये ज्याप्रमाणे नाशिक, अहमदनगर, पुणे, जुन्नर परिसर या परिसरात कोळी नोंदीवरून मागील काळात किंवा आताही सर्रास जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र ही देण्यात आलेली आहेत, देण्यात येतात. त्याच अनुषंगाने उर्वरित राज्यात देखील OTSP ज्याला आपण म्हणतो त्या बांधवांना सुद्धा समान न्यायाची वागणूक देऊन त्याच कोळी नोंदीच्या आधारे
ज्याही जमातीचा तो अर्जदार दावा करत असेल, टोकरे, ढोर, महादेव, मल्हार कोळी, डोंगर कोळी, त्या जमातीच्या दाव्यानुसार त्याला त्या ठिकाणी न्याय देणं सरकारचं कर्तव्य आहे. कारण सरकारची जी प्रणाली म्हणजेच प्रांत अधिकारी असतील किंवा पडताळणी समित्या असतील, हे नाशिक, पुणे, जुन्नर, नगरच्या भागामध्ये कोळी नोंदीवरून त्या ठिकाणी शेड्यूल ट्राईबचे सर्टिफिकेट्स देतात, व्हॅलिडिटी देतात. पण आपल्याला पुढील भागामध्ये तोच न्याय दिला जात नाही, समान न्याय दिला जात नाही. म्हणून दत्ताभाऊंनी ती प्रमुख एक मागणी त्या ठिकाणी त्या मागणीपत्रकात मांडलेली आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये बऱ्याच अशा मागण्या आहेत ज्यामध्ये कमिटीचं स्ट्रक्चर असेल जे सुप्रीम कोर्टाच्या माधुरी पाटील यांच्या आदेशानुसार आपल्याला गठीत केलेलं दिसत नाही, तर ते सुद्धा पुनर्गठित करून मागील काळात दिलेले सर्व निकाल हे रद्दबातल करण्याच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी पत्रकात मागणी केल्याची आपल्याला दिसते. बांधवांनो, सांगण्याचा अर्थ असा आहे की यावेळेस हा लढा हा फक्त रस्त्यावरचा आंदोलनाच्या किंवा उपोषणाच्या माध्यमातून उभारलेला लढा नसून हा लढा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील, PIL, रिट पिटिशन करण्यासाठी सुद्धा उभारलेला आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला सांगायचं झालं तर मागील 3 ते 4 वर्षांपासून काही PIL जे आपल्या जमातीच्या न्याय हक्क मागणीसंदर्भात ज्याच्या माध्यमातून आपल्या जमातीला जो अन्याय भोगावा लागतो आहे तो मुक्त होईल, अशा काही PIL आपल्या समाजातील ज्येष्ठ जाणकार बांधवांनी किंवा वकिलांनी त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत. पण या PIL असो की रिट पिटिशन असो, यांना मान्य उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर हे त्या ठिकाणी पेंडिंग ठेवतं. 3-3, 4-4 वर्ष त्याला पेंडिंग ठेवलं जातं. त्याला न्याय दिला जात नाही, त्याला बोर्डावर हिअरिंगला घेतलं जात नाही. त्या ठिकाणी शासनाच्या वतीने शासनाचे सचिव हे शपथपत्र, ज्याला आपण काउंटर ॲफिडेविट म्हणतो, जी सरकारची बाजू असते, ही त्या ठिकाणी घेऊन ते शासनाचे सचिव किंवा शासनाचा लोकप्रतिनिधी, शासनाच्या माध्यमातून जे काही वकील असतील त्या ठिकाणी येत नाहीत. म्हणजेच त्यांना माहीत आहे की आपल्या PIL किंवा रिटला जर शासनाच्या मार्फत उत्तर दिलं गेलं तर त्या ठिकाणी आपण तोंडावर पडू. तर त्यांची ही भीती, या भीतीपोटी त्यांनी छत्रपती संभाजीनगर यालासुद्धा संभ्रमाच्या विळख्यात त्या ठिकाणी अडकवलेलं दिसत आहे. त्यामुळे आपल्या PILला, रिटला मागील 3 ते 4 वर्षापासून हिअरिंगची डेट मिळत नाही आहे. तर या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी मांडणी केली जाणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा सरकार म्हणून त्यांना आपण या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात आणून देणार आहोत. कारण बांधवांनो, हा लढा फक्त न्यायालयापुरता मर्यादित नसून याला सरकारच्या सुद्धा विरोधात लढा असल्यामुळे सरकारला सर्वांच्या समोर त्या ठिकाणी या गोष्टी लक्षात आणून देणं हे गरजेचं झालेलं आहे. जर आपण केलेल्या मागण्या ह्या योग्य नसत्या तर त्या ठिकाणी आतापर्यंत शासनाने त्यांची बाजू मांडली असती. पण आपण केलेल्या मागण्या या योग्य आहेत हे जाणूनच शासन त्या ठिकाणी मुद्दामून आपल्या विषयाला लांबणीवर टाकत आहे, जेणेकरून आपल्यावरती होणारा अन्याय हा तसाच कायम ठेवण्यात येईल. तर यासुद्धा गोष्टीची त्या ठिकाणी उघड होणार आहे. कारण माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या डोळ्यांपर्यंत, यांच्या कानांपर्यंत हा विषय गेला पाहिजे. त्यामुळेच आपल्याला यावेळेस रस्त्यावर हा न्यायाचा लढा उभारावा लागत आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला सरकारशी असो किंवा न्यायालयात असो त्या ठिकाणी आपल्याला लढा देऊन आपल्या समाजाला न्याय कसा मिळवून घेता येईल यासाठी आपण त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आझाद मैदान मुंबई येथे सरकारला लक्षात आणून देणार आहोत. त्यामुळे आम्ही सर्व उत्तर महाराष्ट्र भागातून त्या ठिकाणी हजर राहणार आहोत. तसेच मी सर्व महाराष्ट्र राज्यातील अन्यायग्रस्त आदिवासी समाज बांधव यांनीसुद्धा त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती वजा आव्हान सगळ्यांना करतो आहे. कारण हा समाजाचा लढत आपण गेली 40 ते 50 वर्ष आपल्या मागील पिढ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तसंच आमच्यासह जो तरुण वर्ग आज स्पर्धा परीक्षांची तयारी करतो किंवा सरकारी नोकऱ्यांकरिता तयारी करत असतो, त्या ठिकाणी त्याला आरक्षणाचा लाभ होताना जराही दिसत नाही. कारण विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेटच नसल्यामुळे त्याला त्या ठिकाणी आरक्षणाचा शून्य उपयोग होतो आहे. त्यामुळे आपल्या भावी पिढ्यांकरिता सर्वांनी किमान त्या ठिकाणी उपस्थित राहावे, आपला पाठिंबा त्या ठिकाणी उपस्थितीच्या माध्यमातून दर्शवावा अशी मी महाराष्ट्र राज्यातील सर्व अन्यायग्रस्त बांधवांना कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. जय आदिवासी.